नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल सध्या देशभरात प्रचंड चर्चा सुरू आहे. भारतीय सरकार आणि न्यायव्यवस्था यांच्यात सुरू असलेला सत्तेचा खेळ आता एका अत्यंत निर्णायक म्हणजेच चेकमेटच्या वळणावर येऊन पोचला आहे. चला तर मग या विश्लेषणात आपण थेट मुद्द्याला हात घालूया आणि समजून घेऊया की हा नवा वाद भारतीय लोकशाहीची दिशा कशी बदलू शकतो. काही तरुण कॉकरोचसारखे म्हणजेच झुरळांसारखे असतात, जे सिस्टीमवर चिखलफेक करतात. आता हे धक्कादायक शब्द ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की हे एखाद्या राजकारण्याने म्हटले असेल, पण नाही. हे शब्द आहेत खुद्द भारताच्या सरन्यायाधीशांचे. याच एका विधानामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आणि बघता बघता कॉकरोच जनता पार्टी हा ट्रेंड वेगाने व्हायरल झाला. हे फक्त एक विधान नव्हतं, तर यातून न्यायालय आणि सरकार यांच्यातील एक जुना संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला. न्यायव्यवस्थेवरील सामान्य माणसाच्या विश्वासाला तडा गेला आणि इथूनच या राजकीय बुद्धिबळाच्या नव्या डावाला सुरुवात झाली. पण या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली, याच्या मुळाशी असलेले अंकल जजेस आणि कोलेजियम नक्की काय आहे ते थोडक्यात पाहूया. आपण असा विचार करतो की न्यायव्यवस्थेत सर्वांना समान संधी मिळते, पण वास्तवात तिथे एक अलिखित परंपरा आहे ज्याला कायदेशीर वर्तुळात अंकल जजेस सिंड्रोम म्हटलं जातं. म्हणजे नेमकं काय? तर जगातल्या इतर प्रगत देशांप्रमाणे इथे वेगळी पद्धत नाही. इथे प्रस्थापित न्यायाधीशांचे नातेवाईकच पुन्हा पुन्हा उच्च पदांवर बसतात. आता विचार करा, जे पहिल्या पिढीतील तरुण वकील अत्यंत गरिबीतून कष्टातून शिक्षण घेऊन कोर्टात येतात, त्यांचं काय? त्यांच्यासाठी प्रगतीचे वरचे दरवाजे कायमचे बंदच राहतात. गुणवत्ता असूनही संधी मिळत नाही. यामुळे न्यायव्यवस्था सामान्य जनतेपासून तुटत गेली आणि एका बंदिस्त क्लबसारखी बनली. अर्थात हा एकाधिकारशाहीचा प्रकार मोडण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही असं मुळीच नाही. सरकार आणि न्यायालयांच्या या संघर्षाचा एक मोठा इतिहास आहे. 1993 आणि 1998च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांमधून ही कोलेजियम व्यवस्था जन्माला आली. म्हणजेच न्यायाधीशांनीच स्वतःच्या सहकाऱ्यांची नियुक्ती करण्याची पद्धत. पुढे 2014मध्ये जेव्हा सरकार पूर्ण बहुमतात आलं, तेव्हा त्यांनी नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशानं NJAC कायदा आणला. पण 2015मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हा कायदा चक्क असंवैधानिक ठरवून रद्द केला. न्यायालयाचं म्हणणं होतं की यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल. विशेष म्हणजे त्या काळात सामान्य जनतेचा याला मोठा पाठिंबा होता. जनता न्यायालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. न्यायव्यवस्थेकडे स्वतःचे लष्कर नसते किंवा तिजोरीच्या चाव्याही नसतात. तिची संपूर्ण ताकद आणि अस्तित्व हे केवळ आणि केवळ जनतेच्या विश्वासावर टिकून असते. जनमताची हीच ती अदृश्य ढाल आहे जिने आत्तापर्यंत कोणत्याही सरकारला न्यायालयाला वाकू दिले नाही. पण मग मे 2026मध्ये असं काय घडलं ज्याने हा विश्वास, ही अदृश्य ढाल अचानक कोसळली? एकाच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाला दोन मोठे आणि अनपेक्षित धक्के बसले. एकीकडे पेपर लीक आणि बेरोजगारीने होरपळणाऱ्या तरुणांबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी सरन्यायाधीशांनी त्यांना चक्क कॉकरोच आणि पॅरासाइट म्हणजेच परजीवी म्हटले. आणि दुसरीकडे बरोबर याच काळात दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील भ्रष्टाचाराचा एक गंभीर अहवाल समोर आला. ऐकून धक्का बसेल, पण त्यांच्या घरात आग विझवत असताना चक्क करोडो रुपयांची जळालेली काळी रोकड सापडल्याचा उल्लेख यात होता. आता सामान्य माणसाला प्रश्न पडणे साहजिक आहे ना, की जे न्यायालय संघर्ष करणाऱ्या तरुणांना परजीवी म्हणते, त्यांच्या स्वतःच्याच घरात भ्रष्टाचाराचे असे डोंगर कसे असू शकतात? या विरोधाभासामुळे न्यायालयाचा नैतिक पाया अगदी तळाला जाऊन पोहोचला. न्यायालयाची प्रतिमा अशी ढासळलेली असताना आता सरकार गप्प बसणार नाही हे उघड आहे. इथून पुढे सरकारची रणनीती काय असेल? या परिस्थितीचा फायदा घेत लोकशाही उत्तरदायित्वाच्या नावाखाली सरकार आता दोन मोठी पावले उचलू शकते. पहिले पाऊल, ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेसची अंमलबजावणी. यामुळे UPSC प्रमाणे राष्ट्रीय पातळीवर परीक्षा घेऊन गरीब तरुणांना थेट न्यायाधीश बनण्याची संधी मिळेल आणि कॉलेजियमला कायदेशीर मार्गाने पूर्णपणे बगल देता येईल. दुसरे आणि अत्यंत प्रभावी हत्यार म्हणजेच मेमोरँडम ऑफ प्रोसिजर म्हणजेच MOPवर अंतिम नियंत्रण मिळवणे. हे झाल्यास सरकार थेट राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करून डोईजड वाटणाऱ्या न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या फाईल्स बेमुदत काळासाठी रोखून धरू शकते. पण हा सत्तेचा खेळ इथेच थांबत नाही. याचा सर्वात मोठा आणि कदाचित सर्वात धोकादायक टप्पा आता सुरू होतो. तो म्हणजे वकिलांवरील नियंत्रण. कॉकरोच वादावर स्पष्टीकरण देताना सरन्यायाधीश म्हणाले होते की त्यांचा रोख प्रामाणिक तरुणांवर नसून फक्त बोगस वकिलांवर होता. आता वरवर पाहता बोगस वकिलांना शोधून सिस्टममधून बाहेर काढण्याची ही योजना खूप चांगली वाटते, बरोबर आहे? पण यात दडलेला अदृश्य धोका काय आहे?
जर उद्या पोलिसांच्या आणि गृहमंत्रालयाच्या माध्यमातून सर्व वकिलांच्या डिग्र्यांची कडक चौकशी सुरू केली तर काय होईल? जे स्वतंत्र वकील सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध निर्भयपणे लढतात, मानवाधिकारांसाठी सतत आवाज उठवतात, त्यांच्यावर पोलिसांचा धाक दाखवून नियंत्रण मिळवले जाऊ शकते. जर न्यायालयात आपला आवाज घेऊन जाणारा वकील या चौकशीच्या भीतीने गप्प झाला तर सामान्य माणसाने न्याय मागायचा तरी कोणाकडे? हे सगळं ऐकताना इतिहासातील 1973च्या एका घटनेची नक्की आठवण येते. त्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी न्यायालयाला श्रीमंतांचे पाठीराखे ठरवून ज्येष्ठता डावलून A.N. राय यांना थेट सरन्यायाधीश बनवले होते आणि जनतेचा रोष न्यायालयाकडे वळवला होता. पण आज 2026मध्ये परिस्थिती वेगळी आहे. आज सरकारला न्यायव्यवस्थेचे दरवाजे तोडून आत जायची गरजच उरलेली नाहीये, कारण न्यायालयाच्याच एका वादग्रस्त वक्तव्याने आणि समोर आलेल्या अंतर्गत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी त्या दरवाजाची कडी आतूनच उघडून दिली आहे. सरकार आता फक्त या संधीचा अचूक वापर करत आहे. आणि यातूनच आजचा हा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो. कॉलेजियममधील घराणाशाही आणि अंकल जजेस सिंड्रोम संपवण्यासाठी सरकारने खरोखरच हस्तक्षेप करायला हवा का? की बोगस वकिलांच्या चौकशीच्या नावाखाली स्वतंत्र बार असोसिएशनवर आणि वकिलांवर नियंत्रण मिळवणे हे आपल्या लोकशाहीच्या स्वातंत्र्यासाठीच एक मोठा धोका आहे. एका बाजूला न्यायव्यवस्थेतील आवश्यक सुधारणा आहेत तर दुसऱ्या बाजूला हुकुमशाहीकडे जाणारी वाट. या विश्लेषणातून आपण या महत्त्वाच्या विषयाचे सर्व पैलू समजून घेतले. आता यावर शांतपणे विचार करण्याची वेळ आपली आहे.